मी विचार केला, आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही प्रामाणिकपणे आहोत. तुमच्यावर मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिलेली आहे मंत्री महोदय म्हणून, तर त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशा पद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत. कारण आम्ही आमदारांमुळेच हे मंत्री त्या ठिकाणी होत असतात. तर तुम्ही आमदारांचा रिस्पेक्ट हा ठेवला गेला पाहिजे. की आम्ही 3 लाख 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असताना आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन सभागृहात येऊन जी काय कामे असतात ती कामे मंत्र्यांकडूनच करून घेण्याचा पाठपुरावा करत असतो. मुख्यमंत्री साहेब आमची प्रत्येक काम करण्यासाठी आतुरतेने तर फोन करा हे करा ते करत असतात. मग मंत्री अशा पद्धतीने वागतात, त्या गोष्टीचं फार दुःख होतं आणि म्हणून ते मी एक आमदार म्हणून थोडा तिथेशी रिॲक्ट झालो. आणि ते मंत्री त्या पद्धतीने जे चुकीच्या पद्धतीने आमदारांना जसे का सरपंच समजून असतात, तर ते काय आम्ही सरपंच नाही होत. आम्ही 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजेत, हाच आमचा उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. फक्त दादा भुसे थोडंसं चुकीच्या पद्धतीने त्यांचं कामाची पद्धत आहे किंवा ते ज्या पद्धतीने शिस्त वागत आहेत अशा पद्धतीने वागून चालणार नाही. जमिनीवर राहून लोकांची कामं केली गेली पाहिजेत. ज्या पद्धतीने 18-20 तास राज्याचे मुख्यमंत्री राज्यामध्ये काम करत आहेत, तर त्यांचा बोध त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. मी एक फर्स्ट टर्मचा आमदार आहे आणि दादा भुसेंपेक्षा वयाने सुद्धा लहान आहे. तर आमदारांची कामं या ठिकाणी झालीच पाहिजे, ते करणंच आहे हो त्यांना त्या ठिकाणी. पण अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आमदारांची काही गरजच नाही अशा पद्धतीने ते वागतात, हे चुकीचं आहे. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा. आणि त्यामुळे आमच्यातला शिवसैनिक जागा झाला, ते काय चुकीचं नाही. त्या ठिकाणी दादा भुसेंनी लोकांची कामं करावीच, हाच मी सांगेल या ठिकाणी सांगेल. आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले तर असला कसलाही प्रकार नाही. आणि राहिला विषय तर आपल्याला काय CCTV वगैरे आव्हाड साहेब, आपल्याला काय CCTV काय काय पाहिजे आहेत ना, तर ते पाहायला काही हरकत नाही.